नमस्कार मित्रांनो, आपल्या धर्म संस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 29 मार्च 2025 शनिवार या दिवशी बघा शनी ग्रहाचं राशी परिवर्तन होणार आहे। त्याचबरोबर त्या दिवशी अमावस्या पण आहे, शनी अमावस्या असा म्हणजे तिहेरी योग जुळून आलेला आहे। शनिवार पण आहे, शनी महाराजांचा वार आहे, त्यानंतर शनी महाराजांचं राशी परिवर्तन होणार आहे आणि त्यानंतर अमावस्या पण आहे। अमावस्या बघा, शनी अमावस्या, मंगळवारची अमावस्या आणि एक सोमवारची अमावस्या, या 3 अमावस्यांना खूप महत्त्वाचं असतं। सोमवारच्या अमावस्याला आपण सोमवती अमावस्या म्हणतो, मंगळवारच्या अमावस्याला आपण भौमी अमावस्या म्हणतो आणि शनिवारची अमावस्या म्हणजे शनी अमावस्या। तर बघा, आपण कर्मफलदाता शनिदेव असं म्हणतो, कारण आपण जे पाप पुण्य कर्मफळ करतो त्याचं संपूर्ण हिशोब शनिदेव ठेवत असतात आणि कोणाचं जर काही चुकत असेल तर ह्याच जन्मात त्याला त्याचं वालं भोगावंच लागतं। म्हणजे आपण उज्जैनीच्या राजाचं उदाहरण घ्या किंवा दशरथ महाराज ज्यावेळेस शनिदेवांना आडवे गेले ते त्यावेळेस शनी महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं, आपली शक्तीचा परिचय करून दिला, तेव्हा दशरथ महाराज सुद्धा मागं फिरले होते। शनीच्या साडेसातींनी अनेक लोकांचा म्हणजे आपण जर बघितलं तर हात झालेला आहे, म्हणजे शक्तिहीन झाले त्या काळामध्ये लोक। म्हणून शनिग्रहाला खूप महत्त्व आहे। शनिग्रह हा मंदगतीने चालत असतो, म्हणून एका राशीत तो खूप दिवस असतो आणि पूर्ण त्या राशीच्या लोकांना शनी आपले फळं देत असतो। तर हे झालं शनी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती व पण या दिवशी आपण काय उपाय करायला पाहिजे, तर अवश्य आपण सर्वांनी नदी किनारी आंघोळीला जा, सकाळी किंवा संध्याकाळी। शक्यतो मी तर म्हणतो संध्याकाळी शनिदेवांना जावा। शनिदेवांच्या मंदिरात जात असताना बघा, एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा का ज्या ठिकाणी फक्त शनी महाराजांची शिळा रूपात मंदिर असेल त्या ठिकाणी शक्यतो महाराजांचं दर्शन घ्या। मूर्ती असलेल्या ठिकाणी शनी महाराजांचे दर्शन घेणे शक्यतो टाळावे। जर नसलच जमल तर कमीत कमी त्या मंदिरात गेल्यानंतर मूर्तीच्या चेहऱ्याकडे अजिबात बघायचं नाही, फक्त पायाकडे बघायचं। कारण शनी महाराजांच्या डोळ्यात डोळे जर बघितले तर शनी महाराजांची नजर आपल्यावर पडते। यामागचा एक खूप मोठा इतिहास आहे, आपण एक सेपरेट व्हिडिओ करू त्यावर। पण शक्यतो शिळारूपी शनी महाराजांचंच दर्शन घ्यायचं आणि नाही जमलं तर ज्यावेळेस मंदिरात जाताल शनी महाराजांची जिथे मूर्ती असेल तर फक्त शनी महाराजांच्या चरणाकडे बघायचं। हे करीत असताना आपण म्हणजे एक अपराध्यासारखं महाराजांच्या मंदिरात आपण शनी महाराजांना शरण जायचं आहे। आपल्या झालेल्या कर्माचा किंवा जे आपण चुकीचे कामं केले असेल त्याचा पश्चाताप करायचा आहे। संध्याकाळच्या वेळेस शनी महाराजांना आपण 4 मुखी किंवा 1 मुखी म्हणजे आपण दिवा लावू शकतो। मोहरीच्या तेलाचा दिवा शक्यतो शनी महाराजांना शनिवारचा लावायचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा। हे तेल आदल्या दिवशीच विकत घ्यायचं, शनिवारच्या दिवशी तेल वगैरे विकत घ्यायचं नाही, मीठ विकत घ्यायचं नाही किंवा तुम्ही जे उडीद वाहता ते उडीद विकत घ्यायचं नाही। हे सर्व आदल्या दिवशीच घेऊन ठेवायचं आणि शनिवारच्या दिवशी महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही उडीद वाहू शकता, उडीदाची डाळ वाहू शकता, महाराजांना रुईच्या फुलाचा हार घालू शकता आणि दिवा अवश्य प्रज्वलित करा। असं कंटिन्यू चालू ठेवायचं, म्हणजे महाराजांची कृपा आपल्यावर लाभत असते। त्याच्यानंतर एक दुसरा महत्त्वाचा उपाय काय करायचा आहे, अमावस्या आहे त्याच दिवशी शनिवारी, तर पिंपळाचं जे झाड आहे तर पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक तुम्ही 4 मुखी दिवा लावू शकता। शनी महाराजांच्या मंदिरात जर तुम्ही फक्त दिवा लावा, पण पिंपळाच्या झाडाखाली 4 मुखी दिवा अवश्य लावा। यामुळे काय होतं, पिंपळ ग्रहाची पण सेवा होती आणि शनी महाराज त्यामुळे प्रसन्न होतात। पिंपळाची सेवा केली तर शनी महाराज प्रसन्न होतात, ही गोष्ट लक्षात ठेवा। तसेच हनुमंताची सुद्धा या दिवशी दर्शन घ्या। हनुमान मंदिरात सुद्धा एक अमावस्या असल्यामुळं एक दिवा अवश्य लावा तुम्ही। एरवी पण आपण दर शनिवारी दिवा लावला तर चांगलंच आहे, पण अमावस्या निमित्त आपण अवश्य त्या दिवशी दिवा लावा। कारण शनिवारच्या दिवशी बघा, विष्णू नारायणना भेटण्यासाठी लक्ष्मी माता या पिंपळाच्या झाडाखाली येत असतात, म्हणून हा जर दिवा जर लावला तर आपल्यावर लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होईल। तर ही बघा थोडक्यात झाली शनी महाराजांची शनी अमावस्येची माहिती। त्या दिवशी शक्यतो कुठं बाहेर जाणे टाळावे, 3 रस्त्याला जपून चालवे, उतारे केलेले असतात, खूप पॉवरफुल अमावस्या असते त्यामुळे बघून चालायचं असतं, उतारे वगैरे या गोष्टीवर लक्ष द्यायचं। दुसऱ्या दिवशी सुद्धा या अमावस्येची कर असते बऱ्याच वेळेस, त्यावेळेस सुद्धा कुठं उतारे केलेले असतात, या सर्व गोष्टी बघायच्या। शनिवारच्या दिवशी लहान मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही, संध्याकाळनंतर पिपळाच्या झाडाखाली जाऊन द्यायचं नाही, या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या। तर परत एकदा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये आपल्या धर्म संस्कृती चॅनलमध्ये। तोपर्यंत सर्वांना नमस्कार।